नमस्कार, मी ऋषिकेश सावंत वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी। पंचायत निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांचं ठरणार भवितव्य। कळंगूट पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 साठी गुरुवारी पार पडलं मतदान। मतदान पत्रिकेतील घोळामुळे बुधवारी रद्द केलं होतं मतदान। गुरुवारी झालेल्या मतदानात 79.47% मतदान नोंद। सैन्याच्या तळावरील आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला। जम्मू काश्मीरातील परगल भागात झालेल्या गोळीबारात 3 जवान शहीद। चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा। दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीच्या कुंपणात घुसण्याचा केला होता प्रयत्न। यमुना नदीत सुमारे 40 प्रवाशांची बोट उलटली। 20 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। दोघांचे मृतदेह सापडले। उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील घटना। हेमडगा मार्गे खानापूर गोवा रस्त्यावरील हलत्री नाल्यावरील पूल पाण्याखाली। रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद। आणि राज्यात बेकायदा डोंगर कापणीचे सत्र सुरूच। तुये पेडणे ग्रामस्थांनी रोखली डोंगर कापणी। वन खात्याचे अधिकारी 2 तासानंतर घटनास्थळी दाखल। पोलिसांनी जप्त केली जेसीबी यंत्र। पेडण्यातील तुये येथे बेकायदेशीर डोंगर कापणीचे प्रकार सुरूच आहेत। गुरुवारी येथील एका शाळेसमोर सुरू असलेल्या बेकायदा डोंगर कापणीवर स्थानिकांनी हरकत घेतली। या प्रकाराविषयी स्थानिक पोलीस वन अधिकारी यांनी माहिती देत काम बंद पाडलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी। म्हाका दिसता आमचे मिनिस्टर TCPच्या विश्वजित राणे सर ते खरेंच बरे काम करता, कारण ते आम्ही कालच्या 1 महिन्यान पयशे त्यांनी प्रत्यक्ष सांगला की खंय इलिगल दिसता तू फोटो काढून त्यांच्यानी ॲप केला त्याचेर धाडचो आणि एक्शन जावची म्हणून। त्या कारण आयज आम्ही तरी हांगा येवन म्हाका कोणी सांगले स्कुलाच्या भुरग्याच्या बापायनी की किशोर अमके अमके हिल कटिंग जाला, फॉरेस्ट कट सगळी झाडां कातरल्या। तेन्ना आम्ही जर हांगा येवन फॉरेस्टान फोन केलो, एक नंबर घेतलो गार्ड फॉरेस्ट जितेंद्र नायक, ताका फोन केलो तो 2 वर जाली येता म्हणटा। तेणी म्हाका एकाक सांगले की तो खंय तरी भायर सरला म्हणून। आता आम्हाला चेक करून फॉरेस्टान चेक करतो ऑफिसान की बाबा तो एका खंय गेल्लो आसलो की ना, कारण तो 2 वर जाली हांगा पावना। तुवेंतल्या तुवेन जर तो पावना तर म्हाका त्या तुवे फॉरेस्ट आमच्या ऑफिसात त्याच्या आजूबाजू बाकीचे गांव पेडणे आसा धारगाळ कशें पावतले। जर ऑथॉरिटीज जर आमकां जर सारखे हे करना म्हणजे कॉपरेट करना जाल्यार फाल्यां कोणी जर स्थानिकान हातीन घेतलो जर फाल्यां तांकां मारले की आनी कितें जाल्यार कोण जबाबदार। पुलिसांक फोन कर ते म्हणटा पुलिसांक फोन कर आमी थारायले, पुलिसांचो भंय तांकां ना। आज PI आमचे इतले बरे काम करून ते स्वतः आरोप करता भायले लोक की पुलिसांक आमी पळयता म्हणटा। हांव नको काय हांव PI का रिक्वेस्ट करता की हेचेर तुमी लक्ष घाला, कारण नांव पिड्यारता तुमचें आता पेडणे पुलिसांन नांव पिड्यारता लोकांचे कडेन आमकां लोक चोर म्हणटात। हांव पंचायत म्हाका सरळ लोक म्हणटाले की तुमी चोर म्हणून। हांव तांकां सांगूंक सोदता म्हाज्या टायमाक जर कितें इल्ली जाल्यार हांवें स्वता कंप्लेन केल्या, मायनिंगाची केल्या, ते CPA काडटा तेन्ना केल्या, 2दा केल्या। 2दा ट्रक सीज केलो, तो ट्रक 8 दिसांनी परत CPA काडटा। आता म्हाका सांग पुलीस आसा काय ना, पुलिसांक दिसता तरी ना म्हणटात ते, पण लोक तसे आरोप घालतले थंय जाले की। आता म्हाका सांग आजून हे 3 म्हयन्यान 3दाच परत ते धरून दाखयता थंय CPA काडटा चालू असतात, मायनिंगाचे ट्रक चालू असता, माती व्हरप चालू आहा, लक्ष कोणी घालप। आता म्हाका सांग आमी आमचे काम धंदे सोडटा आनी थंय बसन रावता, आमचें काय पड ना। म्हाका ते लोकांक कळना की लोक म्हणटा आमी जबाबदार। हांव लोकांक रिक्वेस्ट करता तुमी तितकेच आमच्या वांगडा रावात, ग्रामस्थांची तितकी जबाबदारी आहा। कारण आयज म्हाका दिसता कितलेशे लोकांचे बापूय भुरग्यांक पावूं येता जाल्यार कोणी एखाद्या मनशान फोन करून सांगूंक ना। आयज कळ्ळें की म्हाका दिसता जर तुमी पयशात जाल्यार एका दिसान काम जाता तसलें काम न्हू ते। एका बरे 8 दीस गेले आनी इलेक्शन आसना कारणान तेंच्यानी सामको फायदो घेतला की एकदा बेगीन करून सोडचे। आयज आमी आसा डॉन बॉस्को हायस्कुलाच्या पठाराचेर तुये विलेजीन। ह्या पठाराचेर मोठ्या प्रमाणात इल्लिगल एक्टिविटीची एक कॉम्बिनेशनूच जाल्लें आसा, कंबायन क्रायम कसो। मोठ्या प्रमाणात हिल कटिंग चालू आसा, मोठी मोठी झाडां कट जाल्ली आसा, लँड डेव्हलपिंग चालू आसा। फाटल्या 15 दिसां पासून आचारसंहिता चालू आसा गोंयान पंचायत इलेक्शनाची, आनी तेचो गैरफायदो घेवन ह्या लँड माफियांनी थंयसर मोठ्या प्रमाणात हिल कटिंग सुरू केला। आयज ते आमी इलेक्शन प्रोसिजरान लोक बिजी आसल्या कारण लोकांक कळंक ना, पूण आयज जेन्ना नजरेक येयला तेन्ना आमी आवाज उठयला आनी काम बंद उडयल्लें आसा। थंयसर आमी अपील करता नॉर्थ गोवा कलेक्टराक की ह्या टायमान जो गैरफायदो घेवन सेक्शन एज पर सेक्शन डिस्ट्रॉय ऑफ हिल कटिंग मोठ्या प्रमाणात हिल कटिंग जाला त्याची नोंद घेवपाची नॉर्थ गोवा कलेक्टरान, कित्याक लोकल जी ऑथॉरिटी आसा ती हेचेर एक्शन घेवपाक इनकेपेबल आसा। तेन्ना हायर ऑथॉरिटी आमी डायरेक्ट नॉर्थ गोवा कलेक्टराक अपील करता ह्या माध्यमांतसून तेणी हेची दखल घेवपाची आनी इमिजिएट एक्शन घेवपाची। त्याच प्रमाणे आमी
फॉरेस्ट ऑफिसर रेंज ऑफिसर फोंडा हांकां अपील करता हायर ऑथॉरिटी गोवा स्टेटीक की तेंच्यांनी हेची मोठी झाडां जी कट जाल्यान तेचेर तेंच्यांनी इन्क्वायरी करपाची, तेंच्यांनी स्वता सायड इन्स्पेक्शन करपाचें, कित्याक तर लोकल ऑथॉरिटी जी आसा न्हू ती खंय तरी हांकां बळी पडूंक शकता, मोठे माफिया जितून इन्वॉल्व आसात. तेच प्रमाणे आमी विश्वजीत राणे TCP मंत्र्याक आमी अपील करता जेणी ह्या फिल्डान एक बऱ्यापैकी काम केलां की TCP आपूण म्हणटात TCP आपूण क्लियर दवरतलो, जे इल्लिगल एक्टिविटी तांकां माफ करचो ना म्हणटा. तेन्ना आमी अपील करता विश्वजीत राण्याक की तेणी हितून दखल घेवपाची. ह्या पठाराचेर जे मोठ्या प्रमाणान हिल कटींग जाला, लँड डेव्हलपिंग चालू आसा, इल्लिगल एक्टिविटीज हे माहेरघर आसा, तेचेर तेंचे नोट करून इमिजिएट एक्शन घेवन कारवाई सुरू करपाची. आयज म्हाका 2013 हांव कंप्लेनी करता. कलेक्टर, मायन डिपार्टमेंट, TCP सगळ्यांक खंयचें डिपार्टमेंट अशें सोडूंक ना की कंप्लेन दिवंक ना आनी खंयच्या डिपार्टमेंटान असो वचोंक ना अशें ना. सगळ्यां कडेन वचून हांवें कंप्लेन दिलेले आनी म्हाजे कडेन इनवर्ड कॉपीज सुद्दां आसा. आयज थोडे वर्सां पयलीं आमचे भुरगे मेल्ले डॉन बस्कोचे बुडोवन खणीन. हे मेल्ले फक्त हलगर्जीपणान, सरकारच्या हलगर्जीपणा खातीर ते भुरगे मेले. कित्याक तेन्ना सपोज हांवें कंप्लेन दिले तेन्ना एक्शन्स घेतलेले जाल्यार ते खणी डेव्हलप इतले जावच्यो नासल्यो, इतले खणी जावच्यो नासल्यो. सरकाराची नियंत्रणां न्हिदलेलीं, कोण एक्शन घेयनासले. सगळे कलेक्टरा कडेन थोडे कंप्लेनी ना, मायन्स डिपार्टमेंट सगळ्यां कडेन कंप्लेन दिल्ल्यो. आयज ती कारणां खातीर ते भुरगे मेले अशें म्हाका दिसता. आनी थोड्या दिसांनी कलेक्टर तांकां नोटीस धाडटा लँड ओनरांक की बाबा तुमकां पे करचे पडटले 20 लाख 10 लाख. हे काळ येवचोच नासलो, प्रसंग येवचोच नासलो तेंचेर. जर तेन्ना त्या टायमार कलेक्टरान मायन डिपार्टमेंट सगळ्यांनी एक्शन्स घेतलेले, पुलीस डिपार्टमेंट, पंचायत हेंच्यांनी एक्शन्स घेतलेली जाल्यार ते खणी जावच्यो नासल्यो, भुरगे मरचे नासले. आयज हो प्रसंग कितें येयला, डॉन बस्को स्कूल रस्तो भुरगीं चलत वयता हांगाच्यान हेवी गाडयो रपरपीत फास्ट वयतात. फाल्यां भुरगे खंयचे कोणाचे मेले, कोण जबाबदार? हेका हिल कटींग केलें. झाडां पळय कसलीं झाडां कातरल्यात ती कांयच न्हू कशीं. ती झाडां उबी करून दाखोवया पळय, ही झाड ल्हान दाखोवया पाहिजे तेंच्यांनी परत जातालें. ही झाडां पळया कशी कातरल्यात ती, काय पडलेलें ना. ओपन चॅलेंज करतात ते. तो डायरेक्ट सांगता आमी काय कितें ते थारायला हेजो वरताचो मिनींग कितें तो म्हाका अजून पर्यंत खंय डिक्शनरी सोदलो म्हाका मेळना. थारायलाचो अर्थ कितें तो, कोणाक थारायला, कितें थारायला, कसलें परमिशन घेतलां. ही सगळी लोबनां काडून गाडयो वतात, बायपास रोडान वयतात ती. तो बायपास रोड पंचायतीन ठराव घेवन बायपास रोड तो स्कुलाच्या भुरग्यां खातीर केल्लो. फक्त त्या टायमार आमचें रान आसलें, भुरग्यांक वचपाक वाट नासली म्हणून पंचायतीन ठराव घेवन तो बायपास रोड केल्लो भुरग्यांक वचपाक, वॉकिंग चलत वचपाक. आयज थंयसून हेवी गाडयो अश्यो वयतात की इनस्पायट ऑफ थंय बोर्ड मारला हेवी व्हेकल्स आर नॉट अलाउड, जाल्यार ते ओपन चॅलेंज करता. गाडी आडयली आमी जाल्यार आमकां क्वेश्चन पडतो तूं कायदो हातीन कित्याक घेता. आमी कायदो कित्याक घेता हातीन? तेन्ना सरकार नियंत्रण आपूण काय करीना. आमी कंप्लेन केल्यार वर भर येता. तसो तो ट्रकवाला आमकां मारून जोडून चल्लो. नमस्कार, मी आहे तुये डॉन बस्को हायस्कुलाजवळ. इथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर डोंगर कापणीचं काम सुरू आहे. ते स्थानिक माजी पंच सदस्य, माजी सरपंच यांच्यानी सगळ्यांनी मिळून ते बंद केलेलं आहे सध्या. आणि सध्या इथे पोलीस येऊन, जे पेडणे पोलीस आहेत त्यांच्यानी JCPI सील केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्यानी जे स्थानिक जे लोक आहेत त्यांनी वन विभाग खात्यांना संपर्क केलेला आहे. एकंदरीत ते पाहिल्यानंतर पेडणे तालुक्यात दिवसांदिवस जे हिल कटिंगचं जे प्रकार आहे, बेकायदेशीर जे रित्या जे ॲक्टिव्हिटीज जे आहेत दिवसांदिवस सुरू आहेत आणि त्यासाठी जे स्थानिक आहेत मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. आणि त्यांचं मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब या विषयाकडे लक्ष द्यावं असं त्यांची मागणी आहे. मकबूल माळगीमनी, गुणवार्ता लाईव्ह, पेड. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 13 तारखेपर्यंत राज्यात वेगाने वारे वाहणार असल्यानं पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. फुडले 4 म्हणजे ॲक्च्युली 10, 11, 12, 13 4 दिसां खातीर हाय अलर्ट दिला. पावस खूप मोठ्या प्रमाणात पडटा. अननेसेसरीज घरांतल्यान भायर सरचनी. वारें वादळ खूब म्हणजे गोंयचो इन्सिडंट सुद्दां आमच्या शिरोड्यांतलो जालो बद्दल खूब दुख्ख जाता. अशा पद्दतीचे वारंवार इन्सिडंट्स डिजास्टर मॅनेजमेंटा कडल्यान योग्य ती काळजी प्रत्येक फावटी घेतली वता. बट एक्सिडेंटल जे इन्सिडंट्स जाता ते एवॉयड करूं शकना. त्या खातीर अननेसेसरी घरा भायर आनी वचप एवॉयड करता. डिजास्टर मॅनेजमेंट आमचे ॲक्टिवली काम करीत आसता. बहीण भावाच्या आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं साजरा करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी किंवा रक्षासूत्र बांधतात आणि कपाळावर टिळा लावून त्याच्या आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसंच सामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच गुरुवारी राज्यात रक्षाबंधन हा मोठ्या उत्साहात साजरा केला। रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा। भावा बहिणीच्या नातेसंबंधाला जपणारा, त्यांचं नातं अधिक दृढ करणारा हा सण। या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे सदैव रक्षण करण्याचं वचन देतो। लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठीचं औक्षणाचं ताट सजवून पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढत भावाला पाटावर बसवून बहीण त्याचं औक्षण करते। त्याच्या उजव्या हातात राखी बांधून त्याला मिठाई भरवते, तसंच त्याच्याकडून रक्षा करण्याचं वचन घेते। राखी बांधणं म्हणजे वैदिक पद्धतीत याला मणिबंधनाचं प्रतीक म्हणतात। त्यानंतर भाऊ स्वेच्छेने बहिणीला भेटवस्तू देतो। आज राखी पौर्णिमा। सबंध राज्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। समुद्राला जीवलगाप्रमाणे जीव लावणाऱ्या कोळी बांधवांसाठी राखी पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा हा सण महत्त्वाचा आहे। ही एक निसर्ग पूजाच आहे। त्यांचं समुद्राशी अतूट नातं आहे। गुरुवारी नारळी पौर्णिमेच्या निमित्त शापोरा जेटीवरून मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकरांनी समुद्राची पूजा केली। सध्या सर्वत्र स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा मोहीम राबविली जाते। त्याच धर्तीवर जीत आरोलकरांनी आपल्या बहिणीला तिरंगा भेट देत एक आदर्श घालून दिलाय। वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, फोंड्याचे आमदार रवी नाईक, डिचोलीचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी देखील आपापल्या भागात शालेय मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करत संदेश दिला। आज नारळ पौर्णिमा आणि सदां धार्मीक हितून म्हणजे जो सिजन दिसांनी फार सुरू करता तो सदांच नारळ पौर्णिमा करता आणि जो 1 ऑगस्टान जाता तो कायद्याच्या माध्यमांतून जाता। आणि हो आज सिजन सुरू जाता आसतना हो नुस्तेकारां जावं दर्यान काम करपाक मेन म्हणजे दर्याचो राजा तो वेताळ आसा। आमच्या आदी जाणट्या प्रमाणे हो जो श्री वेताळ आहा चोपड्याचो हो 24-15चो धनी आहा आणि सगळें कितें सांबाळणारो आनी सगळें दिणारो तोच आसा। तेन्ना मंत्री नात्यान आनी आमच्या सरकाराच्या वतीन सकाळी फुडें पयलें आसता तेंकां उलो केला आमी आनी मागणी केला की सगळ्यांक बरें दीस दिवचे आनी जे तेंचे अपेक्षेत एक भावूक क्षण म्हज्या खातीर खरें म्हणटा तें रक्षाबंधन ही आमची संस्कृती। म्हणजे पयलीं पासून आमी भाव भयणां मदीं तें प्रेम वाडोवपाक नाल्यार तांचे अशें म्हणटात की ताणें राखी बांदली आमी ताजें रक्षण करप, हें जरी एक संस्कृती आसली पूण आज ही जी आशा दिवपाची भुरगीं येवन तांणी आज म्हाका राखी बांदली खूबच भावीक असो क्षण आसा। कित्याक ही देवाची स्पेशल चिल्ड्रन ही सो हांकां खंय तरी आज सगळ्यांची गरज आसा, म्हजीच न्ही सगळ्यांची गरज आसा। म्हजो तांकां सपोर्ट पयलीं पासून आसा पूण आज जेन्ना ती एक एकटी म्हाका येवन म्हणजे उलयतात नाल्यार राखी बांदतात खंय तरी तांच्या मदीं अपेक्षा अशी कांय ना आपलें हें करचें म्हणून। पूण म्हाका दिसता एज अ भाव जाल्यार एज अ हें म्हाका दिसता आमची सगळ्यांची ड्युटी आसा की आज तांचे कडेन आमी सगळ्यांनी लक्ष दिवपाक जाय। तांची कितें गरजो आसा, तांचें कितें हें आसा, आज थोड्यांक आयकूंक येना, थोड्यांक उलोवंक येना, पूण तरी सुद्दां ती इतली भावनेन येतात खंय तरी आज म्हाका दिसता सगळ्यांनी समाजान सगळ्यांनी तांची हेल्प करपाची गरज आसा। तांकां जाय त्यो वस्तू म्हणजे दिवपाक जाय, तांची आमी केअर घेवपाक जाय। वस्तू परस एक मॉरल तांकां सपोर्ट जो मेळपाक जाय म्हाका दिसता तो आमी सगळ्यांनी मेळून तांकां दिवपाक जाय। फायनान्शियली आमी कोणूय तांकां सपोर्ट करूंक शकता पूण तांच्या खातीर जें एक वेगळेपण आमी तांकां पळोवपाचो दृश्टिकोन आमी सगळ्यांनी एक वेगळो दवरपाक जाय। तांचे कडेन आपली भयण आसा तशीच तांकां वागोवपाचो प्रयत्न करपाक जाय आनी तांकां वाड जाता म्हणजे आतां भुरगीं आसा ती तांचे व्हड जाय म्हणसर आमी सगळ्यांनी हातभार लावन तांच्या शिक्षणा कडेन जावं तांच्या बरेपणा कडेन जावं आमी सगळ्यांनी मेळून तांकां वयर काडपाक जाय अशें म्हाका सांगून दिसता। थँक्यू। आयज खूब मुवमेंट जायचो आसलेलो स्पेशली ही जी आमची आयज भुरगीं जी आशादीप स्कुलाची हांगा येयली म्हाज्या ऑफिसान येवन म्हाका आयज ही राखी बांदलेली आसा। अरावंड एक 20-25 भुरगीं येयली आनी आयज मुद्दाम तेंच्यांनी ह्या दिसा रक्षाबंधना दिसा तेंच्यांनी एक फुडाकार घेवन तेंचे टिचर्स तेंचे पेरंट्स येवन आयज जी राखी बांदलेली आसा इट वॉज अ व्हेरी टचिंग मुवमेंट
इतलो हांव टच जालो आयज ते हे दिसाक लागून कितें ते स्पेशली आमची स्पेशल चिल्ड्रन येवन राखी बांदला आनी आयज आमी जाणा रक्षाबंधनाचो आयज दीस आसा आनी रक्षाबंधनाचें जे मिनींग म्हटल्यार कितें सदांच भावान एक रक्षा करपाची आसता आपली भयणीची या बाकी जे प्रमाणे तेंच्यांनी आयज राखी बांदला हांव फक्त तांकां इतलें सांगपाक सोदता कितें सदांच हांव तेंच्या बरोबर आसतलो कितेंय तेंचो इश्यूज आसा कित्याकय सपोर्ट जावं सदांच तेंच्या बरोबर रावतलो नॉट एज अ MLA एज अ इंडिविज्युअल सुद्दां हांव सदांच तेंच्या बरोबर आसतलो आनी आयज ते मुद्दाम म्हाज्या ऑफिसान येवन आयज तेंच्या राखी बांदल्या म्हणून तांकां मनानसून सगळ्यांक थँक्यू म्हणटा आनी खरेंच म्हटल्यार कितें आयज एक बरें दिसलें आनी आय वॉज व्हेरी इमोशनली टच बिकॉज ती आयज म्हाज्या ऑफिसान येवन म्हाका आयज तेंच्यांनी सगळ्यांनी मेळून राखी बांदल्या उपरांत हांव परत एकदां तांकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा देशाक आमकां स्वतंत्र जाल्यार आज आमकां 15 ऑगस्टाक आमकां 75 वर्सां जाता आनी ह्या 75 वर्साक आमची प्रगती जाल्या आमच्या देशाची आमी सगळे वटेन शिक्षण एखाद्या सगळ्या कडेन आमी फुडें वतात आनी आयज जावन आमकां जगार आमकां सगळे कडेन मान आसा आनी तुवें कालच आयकलें आसतलें की जगार जे आमकां सगळे हे पीस सगळे कडेन आमकां जगार आमची शांतता हें करपा लागून एक कमिटी जाल्या तितून आमचो सगळ्या जगा वयली तितून आमचो पंतप्रधान नरेंद्र मोदी आसा आमचे हितून आनी तेजे तो एक कमिटीचेर 3 जाणांची कमिटी आनी 3 जाणां भितर एक पोप साहेब तो एक आनी हो म्हणजे 3 जाणां हें केल्यार तेंचे सोडला की जगार हे शांतता जावची म्हणून पिसफूल जावचें जग आमचें आनी हे ते आयज आमकां दिसता की आमकां जगार आयज आमकां मान आसा आनी हो मान सगळो आमकां मोदी आमकां मेळोवन दिल्लो आसा आनी हे 75 वर्सां आमची जी प्रगती जाल्या शिक्षण मळाचेर सगळ्या मळाचेर उद्योगा मळार सगळ्याचेर आनीकय फुडें जातली कारण आमची हितून आमचे भितर सगळे तर एकत्र येयले जेन्ना जेन्ना आमकां केन्नाय कितें संकट कसलें येता तेन्ना आमी सगळे जर आमचे कडेन ह्या देशांत जाती डिवायड जाल्ले आसा आनी कितें पूण सगळे एकत्र येता आतां सुद्दां आमकां 15 ऑगस्टाक सगळे आमी एकत्र येवन साजरे करतले सगळे जातीचे धर्माचे आमचे कडेन लोक आसा आनी सगळे एकत्र येवन आमकां हे 15 ऑगस्टाक 75 वर्सां जी आसा 75 वर्सां साजरे करतले हो जो क्षण जिवनांतलो असो अति आनंदीत असो क्षण तुमच्या बरोबर घालोवपाक मेळटा हे हांव म्हजें भाग्य समजता आयच्या दिसाच्यो सगळ्यांक शुभेच्छा दिता सुद्दां देवान तुमकां बरें आयुश्य दिवचें आरोग्य दिवचें आनी तुमकां ह्या विद्येचें ज्ञान ह्या स्कुलान बरे तरेन प्राप्त जावचें आनी जी हांगासर शिक्षिका शिक्षक किंवा अन्य जे स्टाफ हांगासर तुमकां लागून जे शिक्षण दिवपाक लागून अहोरात्र धडपड करता ताका सुद्दां बरें आयुश्य आरोग्य दिवचें अशें देवा कडेन मागता प्रार्थना करता आयच्या एक क्षणी तुमच्या बरोबर वेळ घालयता आसतना जे तुमचे कलेचे सादरीकरण हांगासर जालें खरोखरच देवान तुमकां कांयच कमी दिवंक ना हांव ह्या भुरग्यांक आनी ह्या पालकांक अशें म्हणून दिसता म्हाका आयज देवाचे उपकार आसात की तुमकां बरी बुद्ध दिल्ली आसा खंय तरी देवान निर्माण करता आसतना ज्यो चुकी केल्ल्यो आसा हेका लागून कोणीच वंचीत जावचें न्हू कोणीच देवाक पोचचें न्हू आयज ह्या पालकांक हांव विनंती करीत दिसता जी ही भुरगीं फुलां सारकीं भुरगीं तुमी आयज तांचो सांबाळ करता देवाक केन्नाच पोसू नाकात की अशा भुरग्यांक आमच्या उदरान जन्म घालता खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणाचा निर्णय सरकार घेत असल्याचा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकरांनी केला आहे दरम्यान अहंकारी वृत्तीमुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत विरोधकांचं ऐकत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे ही जी मर्जर विषय जो आसा हो जो मर्जराचो जो विषय आज सरकारान काढला आणि त्यांना आम्ही म्हणटा की आमकां ती स्कुलां जी तुम्ही बंद करपाक सोदता जी तुम्ही मर्ज करपाक सोदता ती चलोवपाक आमकां दिवची अँड वी वील सी दॅट दे डोंट क्लोज डावन तेन्ना गर्व अहंकारी आशिल्लो हो सरकार म्हणटा की आमकां आम आदमी पार्टीचो किंवा खंयच्याच पॉलिटिकल पार्टीचो एडवायस नाका म्हणून हातल्यान एक गोष्ट दिसून येता की तांकां शिकपाची तयारी ना आयकपाची तयारी ना एज पॉलिटिकल पार्टी वीथ 2 MLAs गोवा गव्हर्मेंटान आमच्या आज तितलोच हातभार आसा
आमी सरकाराचे तितलेच अविभाज्य घटक आसा जितले हे रुलींग पार्टी आसा. As opposition parties, as part of government, it is our duty to see to it that the government is sensitive to this issue. हांव आमंत्रण दिता CMाक आनी सरकाराक की तांणी एक डेलिगेशन करचें of teachers from different parts of Goa, students from different parts of Goa, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनाचे कांय डेलिगेशन, आनी तांकां जर दिसता मंत्र्यांनी येवपाक जाय जाल्यार तांणी आमचे बरोबर येवचें. आमी स्वखर्चान तांकां दिल्ली व्हरता आनी तांकां दाखयता की आमी जे ऑफर दिला टू सेव दीस स्कूल्स फ्रॉम क्लोजर ऑर मर्जर हे वाऱ्यान उलोवना. जे आमी क्रिएट केला, जे स्कुलां ज्या तरेन दिल्लीन क्रिएट जाल्या ती तांणी स्वताहून पळोवची आनी शिकपाची तयारी दवरची. कांय बरें म्हज्या 7 वर्साच्या भुरग्यां कडल्यान अजुनूय हांव शिकता, कारण प्रत्येक मनशाक कितें तरी शिकोवपाचो एक ताजे कडेन हे आसता. म्हणजे कशें तुमचे कडल्यान हांव शिकप, म्हजे कडल्यान तूं शिकप. जेन्ना आमी बऱ्यो गोश्टी CMाक सांगता की आमी स्कूल सेव करपाक शकता, तेन्ना इन्स्टेड ऑफ टेकिंग इट पॉझिटिवली ही मेक्स अ पॉलिटिकल स्टेटमेंट that I do not need advice of anybody. We know how to run schools. You have destroyed these schools. तुमचं सरकार आज 12 वर्सां 14 वर्सां जाली जर सरकारान गोंयचेर राज्य करता जाल्यार ही स्कुलां बंद कित्याक जाली? What is the reason for downgrading of education system in Goa in government schools? What is the reason why private schools fostered in last 12 to 14 years? You need to answer this question. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात उल्लेख केल्यानंतर आडपई येथील प्रसिद्ध चित्रकार सागर नाईक मुळे हा चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा सागर नाईक मुळेचं नाव सर्वत्र ऐकू येतंय. पाहुयात सविस्तर वृत्त. कावी कला जोपासण्यासाठी धडपडणारा चित्रकार सागर नाईक मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये केलेल्या उल्लेखानंतर प्रकाश झोतात आलाय. अंत्रुज महालातील हा हरहुन्नरी कलाकार पुन्हा चर्चेत आलाय तो लँड आर्टमुळे. सागरला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती, त्यामुळे तो चित्रकलेत विविध प्रयोग नेहमीच करत असे. सागरनं त्याच्या आवडीला उदरनिर्वाहाचं साधन बनवण्यासाठी 2013 मध्ये गोवा कॉलेज ऑफ आर्ट्समधून बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी मिळवली. नंतर हैदराबाद इथून त्यानं यातील उच्च शिक्षण घेतलं. आता शिक्षण पूर्ण करून तो गोव्यात आला आहे. दुसऱ्यांसाठी नोकरी करण्यापेक्षा तो स्वतः विविध प्रयोग करणं पसंत करतो. त्याचबरोबर मूर्ती बनवण्याचा लघुउद्योगही त्यानं सुरू केलाय. त्यानं चित्रकला आणि छायाचित्रण यांची सांगड घालून आतापर्यंत 5 गोवा राज्य पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या चित्रात गोव्याच्या गावातील सौंदर्य, स्वातंत्र्य सेनानींप्रती आदरभाव, देशभक्ती यांचा समावेश असतो. आझादी का अमृत महोत्सव निमित्त सध्या सागरनं भव्य असं लँड आर्ट साकारण्याचं आवाहन पेललंय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या उद्देशानं सागरनं त्याच्या आडपई गावात ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या कलाकृतीचं उद्घाटन येत्या शनिवारी होणार असून त्यानंतर ती लोकांसाठी खुली करण्यात येईल. आडपई गांवचें नांव मुद्दाम घेता कारण आझादी का अमृत महोत्सव आमी सगळे देशभरांत सेलिब्रेट करतात आनी तेच निमतान आडपई आमच्या गांवांत जे गांवचें नांव एक कलाकार म्हणून तयार जालो आनी म्हाका सगळ्यांक देशभर जी प्रसिद्धी मेळ्ळी. रिसेंटली जी आमचे माननीय प्रधानमंत्री आसा तेंच्यान सुद्दां म्हाका म्हागेले कलेक लागून जो तेका जावं एप्रिसिएशन दिलें तें आमच्या आडपई गांवांच्यानच मेळ्ळें. सो ते खातीर आनी तें म्हाका जें मोदीजीन जें म्हाका एप्रिशिएट केलें पळय न्ही तें मोटिवेशन इतकी स्ट्रॉंग मेळ्ळें आनी तेजेर म्हाका इतको तेंको मेळ्ळो की आझादी का अमृत महोत्सवाक लागून हांवें स्पेशली आयज हांगा एक लँड आर्ट तयार करता आनी हें लँड आर्ट आसा तें आमी स्पेशली आमच्या गांवांच्यान करता कारण आमचो गांव हो आमच्या देशाक ट्रिब्यूट करता कसो. सो गांव येयलो म्हणटकीर आमचो गोंय येयलें आनी तेजे बरोबर गोंयचें नांव तशेंच वयर सरतलें अशें हांव एक्सपेक्ट करता. आनी तशेंच मेन आमचो फुडाकार जेन्ना फुडाकार घेतलो तेन्ना गांवच्या सगळ्या लोकांचो म्हाका खूब तेंको मेळ्ळो म्हणून हें आयज जावपाक शकता आनी सक्सेसफुली जातलें अशें हांव मान्य करता. आनी स्पेशली हे जागो आमकां दिलो आमचे श्रीपाद भाऊ आसा तेंचो जागो हो तेंच्यांनी म्हाका कांयच म्हणनासतना तूं गो अहेड म्हणलो आनी तयार जाता. 13 तारखेक
ज्या ऑगस्टाचे आमी लॉन्चिंग करतले, इनॉग्रेट करतले, तेन्ना तुमकां सगळ्यां कडेन मागता हांव तुमी मुद्दम हांगा स्पेशली टायम काडून येवन हे लँड आर्टाचो आस्वाद घेवचो आणि आमी एक मातयेचें चित्र तयार केल्लें, त्या मातयेच्या आशिर्वादान तुमचो सगळ्यांचो मोग मेळटलो म्हणून असं हांव एक एक्सपेक्ट करता. आपल्यापैकी सगळ्यांनाच मातीपासून भांडी, खेळणी, शोभेच्या वस्तू, पणत्या, दिवे असं सगळं तयार होतं हे माहीतच असेल. पण याच मातीपासून एका युवा हस्तकलाकारानं यावर्षी राख्या तयार केल्या आहेत असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या हस्तकलाकाराशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी. पाहूयात सविस्तर वृत्त. भारतीय संस्कृतीत भावा बहिणीच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नातं अधिक समृद्ध व्हावं यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. अलीकडे राखी बनवण्यासाठी प्लास्टिक किंवा अन्य रासायनिक घटक वापरले जातात. त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होतं. यावर उपाय म्हणून मरडीवाडा मोर्जीतील युवा हस्तकलाकार विजया शेटगावकर हिने पूर्णतः मातीपासून साकारलेल्या इको फ्रेंडली राख्या या सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतायत. सध्याची पर्यावरण परिस्थिती पाहता पर्यावरण पूरक राख्या बनवण्यावर हस्तकलाकार विजयाने भर दिलाय. हे तुवें राखये कसले केले? हे मातयेचे केल्लेले आसा. जी गणपतीक आमी माती यूज करता तेच मातयेचे केल्ले आहा. तेका टेराकोटा क्ले म्हणटा. आणि पेंट कसलो यूज केलो? पेंट हे नॉर्मल एक्रिलिक कलर यूज केल्लेलो आसा. साधारण कितलो टायम लागता हे राखी करपाक? 2 ते 3 दीस लागता. 2 ते 3 दिसान कितले करता तूं? 100 तरी जाता करून. आता सेल बी कितले केले तुवें? सेल 50 तरी केल्लेले आसा. हांगा मोरजेत का आनी खंय? मोरजेच्या भायर सुद्दां केल्लेले आसा. म्हापसा, मांद्र्या, कोरगांव सगळे अशें. हेच वर्सा केले का? हय, ह्याच वर्सा केले. अशी मार्केटान गेल्ले तेन्ना आयडिया येयली की सगळे कडेन प्लास्टिकचे, कॅमिकलचे चडशे तसलेच आसता आणि डिझायन्सूय सगळे कॉमन आसता. सो मेन माझे मोटीव असले की इको फ्रेंडली नेचराक कितें तरी कंट्रिब्युशन दिवपाचें. सो इको फ्रेंडली थीम दवरूनच हांवें मातयेचें केलें. बहुतेक लोक काही वेळाने राखी काढतात आणि रक्षाबंधनानंतर ती टाकून देतात. भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेली राखी काही दिवसांनी कचऱ्यात सापडते. या मातीच्या राख्या पर्यावरण पूरक आहेत. त्यामुळे रक्षाबंधनानंतर राखी फेकण्याऐवजी बहिणीची आठवण म्हणून भाऊ ही जपून ठेवू शकतात असं विजया सांगते. ही हांवें वॉटर ड्रॉपलेटाची आयडिया घेवन केल्लेली आसा. हे सगळे राख्यो हांवें नेचराचोच विचार करून इको फ्रेंडली राख्यो तयार केल्लेले आसा. उदकान बी कितें प्रॉब्लेम जावंक शकता का? ना, हितून उदकान बीन कांयच प्रॉब्लेम जायना आणि खूप वर्सां टिकता. समजा भाव आतां एक आपले भयणीची याद म्हणून राखी जर आलमारीन दवरूंक सोदता जाल्यार तो कितलीशीच वर्सां ती रावूंक शकता, टिकोवंक शकता. टोटल राखी तुवें कितले केले? ह्या वर्सा 100 केल्लेले आसा. फर्स्ट टायम म्हाजी. सो ह्या वर्सा 100 ट्राय केला. टेराकोटा माती पासून हे केले तुवें राखी आनी कितें तुवें यूज केले भितर राखी? टेराकोटा माती यूज केली वयता. तेचे पयलीं अशे डिफरंट शेपाचे बॉल्स केले वयता. डिफरंट शेप्स असतात. ते बॉल कशे केले? हे फक्त माती एका शेपान कट करप आणि डायरेक्ट रोल करप आणि मागीर तेका होल काडप. आपणाक केदो व्हडलो जाव तेदो आणि डिफरंट शेप्साचे करप आणि मागीर तेका एक्रिलिक कलर्स आसता तितून पेंट करपाक जाय आणि मागीर आमी लोकल जे ऊल यूज करता इको फ्रेंडली ते वापरप. सो बेजिकली सगळें इको फ्रेंडली यूज केला. आणि गोंयान म्हाका दिसता तूं पयलेच अशें की टेराकोटिंग जे राखी करता अशें? हय. यंदा प्रथमच विजयाने टेरेकोटा मातीपासून या इको फ्रेंडली राख्या तयार करण्याचा प्रयत्न केलाय. यावर्षी तिने 100 राख्या तयार केल्या. या पर्यावरणपूरक राख्या खरेदी करून युवा हस्तकलाकार विजया शेटगावकरला प्रोत्साहन दिल्यास नकळत पर्यावरण रक्षणाला आपला हातभार लागेल. चला तर मग
या राखीच्या धाग्याने मानवी नात्यातील बंध दृढ करूया. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.